कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा मंगळवारी राजीनामा होण्याची दाट शक्यता आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची कोकाटे यांच्या राजीनाम्यावर चर्चा सुद्धा झालेली आहे। पुण्यात जिजाई निवासस्थानी अजित पवार आणि तटकरे यांच्यामध्ये काल रात्री तब्बल 2 तास खलबत झालेली आहे। सभागृहात रमी खेळतानाचा व्हिडिओ आणि सरकारला भिकारी म्हटल्यानं कोकाटे यांच्या विरोधात तीव्र नाराजी बघायला मिळालेली होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा माणिकराव कोकाटे यांच्या वर्तनावर नाराजी व्यक्त केलेली होती आणि वाढत्या नाराजीमुळे कृषी मंत्री कोकाटे यांचा राजीनामा होण्याची दाट शक्यता आहे। तर आज संध्याकाळी अजित पवार पक्षातील इतर वरिष्ठ नेत्यांसोबत सुद्धा चर्चा करणार अशी ही माहिती समोर येते आहे। आपण बघितलेलं होतं आधी सभागृहात रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला होता, त्यानंतर तीव्र संताप त्यांच्या विरोधात कोकाटे यांच्या विरोधात व्यक्त केला गेलेला होता। त्यानंतर यावर स्पष्टीकरण देताना सरकारला भिकारी शासन असं त्यांनी म्हटलेलं होतं आणि त्यामुळे आता सर्व स्तरातून कोकाटे यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा माणिकराव कोकाटे यांच्या वर्तनावर नाराजी व्यक्त केली आहे आणि त्याचमुळे अजित पवार आता एक निर्णय घेण्याची शक्यता आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा मंगळवारी राजीनामा होणार अशी दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे आणि त्याच संदर्भात अजित पवार आणि सुनील तटकरे यांची बैठक सुद्धा काल रात्री पार पडलेली होती।